सप्तशृंगी गडावर अलोट गर्दी झाली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। गडाच्या पहिल्या पायरीजवळ पायथ्याशी भाविकांमध्ये धक्काबुक्की सुद्धा झाली। मंदिराच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला गटारीचं काम सुरू असल्यामुळे वर मंदिरात जाणाऱ्या रस्त्याची रुंदी कमी झाल्याने परिस्थिती उद्भवली असल्याची प्राथमिक माहिती आहे। हे दृश्य आपण पाहतोय नाशिकच्या सप्तशृंगी गडावर जाणारा हा रस्ता। पहिल्या पायरीजवळ नागरिकांची प्रचंड झालेली गर्दी, त्यामुळे काहीशी चेंगराचेंगरीची निर्माण झालेली परिस्थिती। या गर्दीमध्ये आपण पाहू शकतो महिला आहेत, तरुण आहेत, लहान मुलं आहेत, अगदी वृद्ध सुद्धा। प्रतिनिधी प्रदीप पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। प्रदीप, खरं तर या दृश्यांमध्ये पाहता येत आहे कशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे। बरं, गर्दी झाली आहे, गर्दी काही सप्तशृंगी गडाला नवीन नाहीये, मात्र दोन्ही बाजूला गटारीचं काम चालू आणि त्याच्यामुळे ही चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते। प्रशासनाचं नेमकं काय चालू? नक्कीच चैत्र पौर्णिमा निमित्त भाविकांच्या सप्तशृंगी गडावर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाल्यामुळे एकाच वेळेस मोठी गर्दी उसळली व भाविकांच्या संख्येने अचानक मोठी वाढ झाल्याने मंदिर प्रशासनावर ताण निर्माण झाला होता व दर्शन सुरळीत पार पाडण्यासाठी पायाखाली ठिकठिकाणी बॅरिकेड लावण्यात आले होते। मात्र लाखोच्या संख्येने भाविक गडावर पोहोचल्यामुळे पोलीस प्रशासन, मंदिर ट्रस्ट व आपत्ती व्यवस्थापक विभागाची चांगलीच ताळावर उडाली आहे। दुर्दैवाने वेटिंग हॉलच्या खाली एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे तिथे भाविकांची चेंगराचेंगरी झाल्याचे दृश्य दिसून येत आहे। बरं, आता या सगळ्या परिस्थितीमुळे प्रदीप, आता प्रशासनाकडून मुळात या चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थितीनंतर कोणाला जर आरोग्याची काही समस्या भासली तर वैद्यकीय उपचारांसाठी काही व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी? प्रशासन त्या दृष्टीने तरी सज्ज आहे का किमान? सर, जे आरोग्य विभाग जे आहे ते सज्ज आहे। आधीच त्यांनी आरोग्य विभागाने जी आहे ती तात्पुरता म्हणजे जी सेवा आहे ती केलेली आहे व पुढील आताही जी सेवा आहे ती चालू आहे त्यांची। बरं, या दृश्यांमध्ये आम्ही पाहू शकतोय प्रदीप, खरं तर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झालेली आहे। या गर्दीमध्ये लहान मुलं आहेत, तरुण आहेत, महिला आहेत, वृद्ध आहेत, सर्व प्रकारचे लोक आहेत। लहान मुलगी ही रडताना दिसते या दृश्यांमध्ये। बॅरिकेड्स लावलेले आहेत। बरं, जी माहिती मिळते त्या माहितीनुसार असं आहे की रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारीचं काम सुरू आहे आणि त्याच्यामुळे जागा निमुळती झाली आहे, म्हणून भाविकांना जाण्यासाठी गर्दी निर्माण होते। भाविकांना जाण्याची जागाही कमी झालेली आहे। त्या संदर्भातला काय तपशील आहे? 100% जी गटार आहे त्याचमुळे थोडा प्रॉब्लेम आलेला आहे तिथं भाविकांना, कारण आजूबाजूला गटारीमुळे भाविकांमुळे चेंगराचेंगरी झाल्याचं असं समजले जाते। बरं प्रदीप, आत्ताच्या घडीला जर पाहायचं झालं तर राज्यभरातलं तापमान सुद्धा वाढलेलं आहे। वाढलेल्या तापमानामध्ये अशी गर्दी, चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती, याच्यामुळे सुद्धा भाविकांना जास्त त्रास होऊ शकतोय? हो, 100% भाविकांना खूप, कारण आता बघितलं तर 42-43 सेल्सिअस तापमान आता हल्ली तिथं आहे सर। बरं, गडावर येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याची सोय किंवा सावलीची सोय अशी काही सोय मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आली किंवा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे का? हो, नक्कीच इथं जी सोय आहे ती बऱ्यापैकी जिल्हा प्रशासनाने वगैरे पाण्याची सोय वगैरे केलेली आहे। बरं, धन्यवाद प्रदीप दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। तरी दृश्य आपण पाहतोय नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी झाली आहे। अक्षरशः चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती ही निर्माण झालेली आहे।